तुला समजतं का नाही टाइमचं महत्व बित्व काय? काय झालं? 1.5 तास झाला ना वाट बघत बसलोय तुझी तुम्ही. हा थोडं ते कामात अडकल्यामुळे सॉरी हा त्यासाठी. कामात अडकली म्हणजे आम्ही काय बिगर कामाचे आहेत काय? अहो पण मी तसं म्हणतच नाही तुम्हाला. तसं म्हणता मग एवढा वेळ का लावला ते सांग. अहो तुम्हाला बोलले ना कामात अडकले होते मी म्हणून. ते जाऊ दे, काय घेणार ते सांग. काय चल? काय चल म्हणजे? अरे 1 ते 1.5 तास लेट केलं ना, काय चल म्हणजे? आता तुम्ही त्यावरच अडकून राहणार आहे का 1.5 तास लेट केलं म्हणून? कशासाठी आले काय आपण? घेणार ते सांग. नाही आता काही नको मला, नंतर काय घेईन. नको म्हणजे? नंतर सांगेल ना, पहिले बोलून घेऊ आपण. हा बोल. हा बोल, तुम्ही असं काय बोलताय? अरे काम धंदे राहतात माणसाला काहीतरी. हा मग मला पण आहेत कामं. बरं ते खाण्यापिण्याचं जाऊ द्या, ज्यासाठी आलोय ना आपण ते बोलू आपण. हा बोल चल. बोल चल ही भाषा कसली आहे तुमची? बोल चल. अजून कसं बोल पाहिजे बरं? एक काम कर, तुझ्यासाठी काय चेंज केलं पाहिजे? काय झालं माहिती का? हा तू एकदम फटाकडे आणि आवडली आपल्याला. एक तर घरच्यांनी लावलंय तुला पाहण्यासाठी आणि फटाकडे एकदम आवडली आपल्याला. फटाकडी तुझ्यासाठी म्हणजे काय काय? चेंज करायचं असेल तर करून घेतो. नाही फटाकडी म्हणजे काय? फटाकडे म्हणजे काय तुला माहित नाही का? फटाकडे म्हणजे दिसा एकदम रातचिक माल आहे तो. माल? बापरे. बरं तुमच्या आवडीनिवडी सांगा मला. आपल्याला काय पण आवडतं. काय पण आवडतं? हा, काय पण म्हणजे? खाण्यासाठी. नाही गैरसमज करून घेशील परत. खाण्यासाठी नाही म्हणत मी. तुमच्या आवडीनिवडी असेल ना, तुम्हाला काय म्हणजे काय आवडतं, तुम्ही काम काय करता, बाकीच्या काही गोष्टी असेल ना त्या सांगा ना मला तुम्ही. कामाचं सांगायचं गेलं तर हे पोरच आपले सगळे बघून घेतात. काम करायची आपल्याला गरज नाही. बरं पोरं काम बघून घेता का तुमचे? हो. अच्छा म्हणजे बिझनेस आहे स्वतःचा तुमचा? बिझनेस म्हण, इकडला तिकडला उलट आली म्हण, काय जे नाही ते आपलंच आहे, सगळं आपलंच आहे. अच्छा तुम्ही मला ते फटाकडी बोलले, मग तुमच्या मित्रांसमोर मला असंच बोलणार तुम्ही फटाकडी आहे माल आहे असं बोलणार त्यांच्यासमोर? डोक्यावर पडली का रे तू? पोरांसमोर असं बोलतात का फटाकडे बिटाकडे? ते आपल्या आपल्यात राहणार ना, काहीतरी पर्सनल गोष्टी बी असतात ना. ठीक आहे. हे एज्युकेशन काय झालंय तुमचं? तुला माझ्या एज्युकेशनशी लग्न करायचंय का माझ्याशी करायचंय ते सांग आधी. एज्युकेशन काय झालं काय बायनं? पण मला कळायला पाहिजे ना तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही काय कामधंदा करता. उगाच असं कोणासोबतही कसं लग्न करणार मी? कोणासोबत म्हणजे मी काय असं अंटू फंटू दिसतो का तुला? दिसण्यावरून तर तेच वाटतंय मला. आता दिसण्यावरून कसं वाटतंय म्हणजे? बरं मला काय विचारणार आहे? हां तुझी डिमांड सांग, तुला कसा पाहिजे ना? थांब, तुझी डिमांड सांगायची आधी माझा एक. तुला वाटलं असं आजकालच्या पूर्ण लागतात एक 6 पॅकवाले नवरं, ते आपल्या बाय हातचा खेळ आहे. एक 15 दिवसात महिन्याभरात 6 पॅक पाहिजे तेवढे आणून देतो. हां मला आवडतात मग 6 पॅकवाले. ठीक आहे करा तुम्ही 15 दिवसात. आणि तुम्ही मला विचारलं की माझं काय म्हणजे नवरा कसा पाहिजे, जसे तुम्ही आता तसं मला बिलकुल नाही पाहिजे. राहणीमान थोडं चांगलं पाहिजे, बोलण्याची पद्धत माहीत पाहिजे की आपण एखाद्या मुलीला भेटायला गेलो तर कसं बोललं पाहिजे, थोडं मॅनर्स पाहिजे मुलीसोबत बोलताना. कोणी असो त्या ठिकाणी, मुलगा असो मुलगी असो, आपल्या आईवडील असो, मॅनर्सने थोडं बोलायला पाहिजे त्यांना. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना तुम्ही सगळ्यात पहिले ना मॅनर्स शिका. मॅनर्स म्हणजे माझी काय इन्सल्ट करून घ्यायला आलो का मी तुमची इन्सल्ट नाही करत आहे, तुम्हाला सांगते मी आल्यापासून बघते तुमची भाषा काय आहे, काय बोलताय तुम्ही मला आवडतं असं. मी दुसऱ्यांसाठी मला चेंज करू शकत नाही. हा का? हा नाही करू शकत. मग तू असंच मरणार आहे बघ. तुझ्या बापाने तुला चांगली मुलगी बघितली तर तुझं लग्न होणार नाही, तर तुझ्यापासून काही होणार नाही, तू सिंगलच मरणार आहे. मला पण तुझ्यासारख्या मुलासोबत इथं लग्न करायची काही गरज नाही. तुझ्यापेक्षा चांगलं मिळेल मला. चल जा तुझ्यासारखे असले 56 आणि मी चल नाही अशा फुटा हिंड होतो तुझ्यासारख्या मी. काय मला सांगते तुझ्यासाठी मी बदलतोय? अरे हाडे.